आपण काही कोणाच्या घरचं खात नाही, त्यामुळे अशा पद्धतीने ओकारीची उलटीची भाषा करणारा तानाजी सावंत यांना बाहेर काढा, नाहीतर आम्ही तरी बाहेर पडू. अजितदादा मात्र तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करीत राहिले, पण त्यांच्या शिलेदारांनी मात्र सडेतोड उत्तर द्यायचं सोडलेलं नाही. नमस्कार. अखेर महायुतीत महाधमाका झालाच. त्या मंत्र्याला बाहेर हाकला, अन्यथा आम्ही बाहेर पडतो, असा निर्वाणीचा इशारा अजित पवार गटानं जाहीरपणे दिलेला आहे. महायुतीत कधीच काही आलबेल नव्हतो आणि नाही सुद्धा. लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी हे सगळ्या गोष्टी बाहेर येतच असतात ना. अमोल मिटकरी म्हणजे अजित पवार गटांचे आमदार अमोल मिटकरी ते नितेश राणे यांच्यात ते इशारे तर सुरूच आहेत. त्यात या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे देखील आता असं काहीतरी वेगळं बोलताना दिसू लागले आहेत. अजितदादा पवार यांच्या पक्षाचे आमदार असलेले अमोल मिटकरी यांनी वेळोवेळी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना यांना खडे बोल तर सुनावलेले आहेतच. महायुतीतली ही अंतर्गत जी काही खेचाखेची सुरू आहे ना, भारतीय जनता पक्षानं आधी अजित पवार यांना सत्तेत घेतलं, पण हेच अजित पवार भाजपला आता टोचू लागले, बोचू लागले आहेत. अहो, संघापासून पक्षाच्या पदाधिकाऱ्यापर्यंत अनेकांनी अजित पवार यांच्यावर तोंड सुकं घेतलं. अजितदादा मात्र तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करीत राहिले, पण त्यांच्या शिलेदारांनी मात्र सडेतोड उत्तर द्यायचं सोडलेलं नाही. अशाच परिस्थितीत आता महायुतीत महाधमाका झालेला आहे. त्याला कारण ही ठरले आहेत शिंदे सेनेतले वाचाळ मंत्री तानाजी सावंत. आता तानाजी सावंत म्हटलं की बोल बच्चनगिरी. अपरिपक्व नेता म्हणून आधीच ते प्रसिद्धीला आलेले आहेत ना. आता मागं नाही का ते काय म्हणाले होते, खेकड्यामुळं धरण फोडलं म्हणजे खेकड्यांनी धरण फोडलं. अहो, ते हापकीन एक संस्था आहे, तर यांना वाटलं की हापकीन नावाचा कोणी माणूस आहे. खरं तर खेकड्यांनी धरण फोडलं म्हटलं तेव्हापासूनच त्यांच्या नसलेल्या बुद्धिमत्तेची चर्चा होत असते. अहो, मध्यंतरी तर ते मराठा समाजाच्या विरोधात बोलले. अर्थात हे मराठा समाजाने चांगलं लक्षात ठेवलं आहे आणि त्याचा परिणाम निवडणुकीत नक्की दिसू शकतो. आता हेच मंत्री तानाजी सावंत महायुतीचेही ग्रहण बनले आहेत. अहो, आता त्यांनी पुन्हा इतकं स्फोटक विधान केलं आहे की महायुतीत असलेल्या अजित पवार यांच्या पक्षानं महायुतीतून बाहेर पडण्याची भाषा वापरलेली आहे. हे तानाजी सावंत एका कार्यक्रमात काय म्हणाले पहा, काँग्रेस राष्ट्रवादीचं आणि माझं कधीही जमलेलं नाही हे वास्तव आहे. कारण विचार परिपूर्ण अंगात भिनलेले आहेत, त्यामुळे ते शक्य नाही. आज जरी आम्ही कॅबिनेटला मागे राहून बसलो असलो तरी बाहेर जाऊन आम्हाला उलट्या होतात, सहन होत नाही. महायुतीत राहून महायुतीतला एक घटक विशेष म्हणजे मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांनी एवढी विषारी भाषा वापरली आहे, यापेक्षा अजितदादा पवार यांचा मोठा अपमान कुठला असू शकतो सांगा. राज्यात विधानसभेची निवडणूक अवघ्या 2 महिन्यावर येऊन ठेपली आहे, पण असं असताना शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकलेला आहे. त्यावर अजित पवार यांच्या पक्षाने देखील आपली भूमिका आक्रमक असल्याचं दाखवूनही दिलेलं आहे. या तानाजी सावंत यांच्या या विधानानंतर संतापल्या अजितदादाचा पूर्ण गट. बोलणं ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा अशी विनंती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले आहे. उमेश पाटील काय म्हणाले बघा, तानाजी सावंत हे बहुजन समाजाचे शिक्षण क्षेत्रात अतिशय उत्तुंग कामगिरी केलेले व्यक्तिमत्व आहे. शून्यातून विश्व निर्माण केलेल्या व्यक्ती म्हणून आम्हालाही त्यांचा अभिमान वाटायचा, पण त्यांची अशी वक्तव्य ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यांची लाज वाटते. ही काय बोलण्याची भाषा झाली? या पद्धतीने तानाजी सावंतच काय किंवा आणखी कुणी बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे ऐकून घेणार नाही. त्यामुळे माझ्या वरिष्ठ पक्षांच्या नेत्यांना माझी विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत, आपण काही कोणाच्या घरचं खात नाही. त्यामुळे अशा पद्धतीने ओकारीची उलटीची भाषा करणारा तानाजी सावंत यांना बाहेर काढा, नाहीतर आम्ही तरी बाहेर पडू. अहो, आजवर काही खटके उडतच होते, पण आता मात्र सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा पुढे आली आहे. म्हणजे आता हे टोकाला जाऊ लागलेलं आहे.
मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांना देखील बाहेर हकला, नाहीतर आम्ही बाहेर पडू, एवढं स्पष्टपणे अजित पवार गटानं म्हटलेलं आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी अजितदादांनी महायुतीसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असं देखील हे उमेश पाटील म्हणतात. आता बघा, महाराष्ट्राच्या विकासासाठी म्हणे, महाराष्ट्राच्या विकासासाठी दादा सत्तेत गेले की आणखी कोणाच्या विकासासाठी गेले की 70,000 कोटींचा घोटाळा वॉशिंग मशीनमध्ये टाकायसाठी गेले? अहो, महाराष्ट्राला सगळं कळतं हो. आता कुणीही महाराष्ट्रातल्या एकाही मतदाराला वेड्यात काढण्याचे दिवस उरलेले नाही, तर राज्यकर्त्यांनी हे लक्षात अवश्य ठेवावं. पण कापड तरी काय, तरीही हे महाराष्ट्राचा विकास हे शब्द आपल्याला ऐकावा लागतो, सगळं कळत असलं तरी. अहो, ही सगळी मंडळी सत्तेसाठी एवढे भांडतात की यांना महाराष्ट्राचा विकास करायचं कुणाला पडलंय हो? आता 2 पक्ष फोडून नेमका विकास झाला तरी कोणाचा? असो, तानाजी सावंत हे कोणामुळं मंत्री झालेत हे सुद्धा उमेश पाटील यांनी सांगून टाकलं. जवळपास 43 आमदारांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी दूरदृष्टी ठेवून म्हणे अजितदादांना सोबत घेतलं. भारतीय जनता पक्षानं शिवसेनेचे कमी आमदार असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळं तानाजी सावंत मंत्री झाले असे देखील उमेश पाटील म्हणाले. आता तानाजी सावंत यांनी वापरलेली भाषा शिंदे सेनेतल्या इतर शिलेदारांना कशी पटेल? शिंदे सेनेचे भरत गोगावले यांनी सावंत यांनाच सुनावलं आहे. आरोग्यमंत्री यांना उलट्या येत असतील तर ते स्वतः आरोग्यमंत्री आहेत, त्यांनी त्याच्यावर औषध घ्यावं. आरोग्यमंत्र्यांनी असं चुकीचं वक्तव्य करू नये, हे चुकीचं आहे. ज्यांना जमत नसेल त्यांनी गप्प राहावं. कुणाला उलटी येत असेल, ताप येत असेल तर त्यांनी असं वक्तव्य करू नये, अशा कानपिचक्या गोगावले यांनी दिल्या. शिवाय आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू असं देखील म्हणाले आणि प्रत्यक्षरित्या तानाजी सावंत यांना गोगावले यांनी घरचा आहेर दिला. आता बघा, हा आहेर देता देता त्यांनीही अजित पवार गटाची योग्यता दाखवून दिली. बघा, उमेश पाटील यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत, पण अजित पवार गटाला महाराष्ट्रात लोकसभेला 5 जागा होत्या, त्यातली रायगडची जागा आमच्यामुळं निवडून आली याची जाणीव ही गोगावले यांनी अजित पवार गटाला करून दिली आहे. यात बघा, आणखी एक मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं तर तो लक्षात घेण्यासारखा आहे आणि त्यावर थोडंसं महाराष्ट्रानं मंथन करण्याची गरज आहे, विचार करण्याची गरज आहे. अहो, किती प्रयत्न केले तरी महायुतीला महाराष्ट्रात स्थान मिळताना तर दिसत नाही. त्यामुळं एक राजकीय डाव आखला जात असल्याच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. अजित पवार यांना महायुतीतून बाहेर पाठवायचं, तिसरी आघाडी करायची, जनतेला मूर्ख बनवत मतांची विभागणी करायची आणि पुन्हा सत्तेत यायचं, असं काहीसं नियोजन सुरू आहे. अर्थात त्याला नियोजन म्हणता येत नाही. हा एक महाराष्ट्राच्या जनमताच्या विरोधात आखलेला कट आहे, कारस्थान आहे असंच म्हणावं लागेल. त्यासाठी म्हणजे हे कारस्थान, ह्या कट यशस्वी करण्यासाठी आपापसातली ही भांडणं म्हणजे हे स्क्रिप्टेड तर नाहीत ना, अशी देखील शंका घ्यायला आता जागा आहे. तिसऱ्या आघाडीबाबतचा डाव किती खरा किती खोटा हे आगामी काळात समोर येणारच आहे, कारण घोडा मैदान आता जवळ आलेलं आहे. जनतेनं मात्र प्रत्येक क्षणी सावध असायला हवं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून जरूर कळवा. आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं, ही माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.